पुत्रांना की आपण एकजुटीने या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे। आता आपल्याला दबण्याचा आणि मागे राहण्याचा राहू नका। लोकशाही आणि संविधानाचा जो अधिकार त्याला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधानाच्या आवारात राहून आपल्याला या ठिकाणी आंदोलन करायचंय बांधवांनो। आणि आपल्या शेतकरी पुत्रावर जो गुन्हा दाखल करण्यात आला तो गुन्हा या ठिकाणी हलवून पाडायचा आहे। अरे शेतकऱ्यासाठी 1 नाही 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत, पण एक शेतकऱ्यांनी ज्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातून शेतकऱ्याचा पोरगा बाहेर निघेल त्या दिवशी क्रांती होईल। रस्त्यावरची लढाई लढणं प्रत्येक शेतकरी पुत्रांना या निमित्तानं विनंती करतो की आपण आणि दडपशाही हिटलरशाही या ठिकाणी निस्ताबूत जर करायची असेल तर आपल्याला एकजुटीने यायचं आहे। माझी विनंती आजूबाजूला असलेले आपण सर्व शेतकरी आहोत आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे जर प्रश्न आपल्याला जर मांडायचे असेल तर निश्चित ज्या काही शेतकरी पुत्रावर या ठिकाणी निष्पाप पुत्रावर गुन्हे दाखल करण्यात आले त्या ठिकाणी या न्याय व्यवस्थेला नमस्तक। या ठिकाणी पंचायत समिती अधिकारी यांचं जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। जय किसान, जय किसान। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शहीद भगत सिंगांचा शहीद भगत सिंगांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, फुले आंबेडकरांचा विजय असो, फुले आंबेडकरांचा या दडपशाहीचं करायचं काय? दादागिरी नाही। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय। मंत्री हे आंदोलन करते दर्शन घेत आहेत। हे बघा मित्रांनो, हे आंदोलन लोकशाहीचा असणारा स्तंभ आणि लोकशाही असणारा देश दानवे यांच्या बंगल्या जगामध्ये आंदोलन आपल्या देशाची लोकशाही मिरवणारे आपले पुढारी आज जर त्या पुढाऱ्यांच्या घरासमोर नमस्तक व्हावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैवी कोणतं नाहीये। निश्चित एका अर्थाने आपण महासत्ताकडे वाटचाल करत असताना तीच लोकशाही हुकुमशाहीचा वाटचाल करत असेल तर आपली वाटचाल कोणीकडे चालू आहे हा प्रश्न समाजाच्या पलीकडचा आहे। निश्चित सर्व शेतकरी पुत्रांना विनंती करेल बघा ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीला प्रस्थापित होण्यासाठी कित्येक या भारत देशाच्या देशभक्तांनी आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं। आमच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी इथं प्राणाची आहुती दिली। मात्र आज आम्ही अंधारात आहोत, आम्ही शेतकरी अंधारात आहोत। आमच्यासाठी प्रस्थापित केलेली ही लोकशाही हे नेते आमच्याकडनं कराचे पैसे जमा करून यांच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत आणि अमाप संपत्ती आमची हे कुठं खर्च करता आहेत। बरं, आमच्या ग्रामपंचायतला आज हप्ता नाही, आमच्या शेतकऱ्याला विहिरीचा हप्ता नाही, गायगोट्याचा हप्ता नाही। 3 वर्ष झाले श्रावण बाळाची पगार नाही, त्या दिव्यांग अंध माता भगिनींना 3-2 4 महिने झाले तरी देखील हे सरकार जागवायला तयार नाही। अशा वेळी आमचे शेतकरी पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारतात तर सरकार हत्यार काढते 353 आणि आमच्या छाताडावर या ठिकाणी मारा। त्यापेक्षा आमची मागणी आहे तहसीलदारांना, आमची मागणी आहे त्या कलेक्टर मित्तलला, अरे आमच्या छाताडावर गोळ्या घाला ना, अरे आम्हाला फाशी द्या ना। आमचा न्याय, आमचा हक्क मागणे जर का गुन्हा असेल आणि सरकारला प्रश्न विचारणे जर का गुन्हा असेल तर आम्हाला फासावर द्या। आणि हे सांगण्यासाठी आज आम्ही सर्वजण न्याय व्यवस्थेसमोर आंधळे उभे आहे। हे न्याय देवता, तुझे लेकरं आज तुझ्या दारामध्ये उघडे पडले, रस्त्यावर पडले, इथल्या नेत्यांनी स्वतःचे घर भरले, आम्हाला लुबाडलं। हे न्याय देवता तू बघतेस का? हे न्याय देवता तू आम्हाला न्याय देणार आहेस का? हा प्रश्न
घेऊन या ठिकाणी आज आम्ही या भोकरदनच्या या रस्त्यावरून जाते. माझ्या फुलंब्रीच्या नागरिकांना प्रश्न आहे, माझ्या सिल्लोडच्या सोयगावच्या नागरिकांना प्रश्न आहे, माझ्या पैठणच्या नागरिकांना प्रश्न आहे, माझ्या भोकरदन जाफराबाद मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. कधी हे सरकार या प्रश्नांचं उत्तर देणार आहे का अशीच दडपशाही करत राहणार आहे की नेत्यांच्या सांगण्यावरून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोरांचे भविष्य असेच उद्ध्वस्त करत राहणार आहे? हा ज्वलंत प्रश्न घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. समर्थनात जय किसान. हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. मोठ्या संख्येने मोठा असा प्रतिसाद या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिलेला आहे. शेतकरी पुत्र या माझी विनंती आहे, या ठिकाणी आपण लाईव्ह आपला जो लढा हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आहे. आणि तो जर न्याय मिळवून ठरत तर तो गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही केला असं ठासून सांगणार हे 12 शेतकरी पुत्र. लोकशाहीला काळिंबा फासणाऱ्या या गोष्टी, हुकुमशाही आणि दडपशाहीची वाटचाल आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि निश्चित या देशामध्ये आणि जगामध्ये लोकशाहीच्या गप्पा मारणारे आपले पुढारी आणि त्याच पुढाऱ्यांच्या घरासमोर जर या शेतकरी पुत्रांना नमस्तक व्हावं लागत असेल तर निश्चित लोकशाहीला ही काळिंबा भासणारी शिवाजी महाराज विजय असो. जय किसान, जय किसान, जय छत्रपती संभाजी महाराज. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, शेतकऱ्यांना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, शेतकऱ्यांना फाशी द्या. संघटनाचे आमदार संतोष दानवे यांच्या काळामध्ये शेतकऱ्यावरती 13 शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. या तहसील कार्यालयाचे तहसीलदार जे आहेत ज्ञानेश्वर काकडे आहेत आणि ज्ञानेश्वर काकडे यांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मंगेश साबळे शेतकरी पुत्रासह 13 शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. आपण बघू शकता या ठिकाणी कोर्ट बंदोबस्त आहे. जे पोलीस असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, मंत्री असतील, सगळ्याचा पोशिंदा त्यांना अन्न पुरवता असतो, अन्न खाता असतो. ज्यावेळेस घरातून कुठलाही अधिकारी बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्या डब्यामध्ये जे असते चपाती असते, त्या चपातीला पिकवण्यासाठी शेतकरी काबाड कष्ट करत असतो. काळ्याच्या कुशीत राब राबत असतो, घामाच्या धारा गाळत असतो, रक्त आटवत असतो. रक्त आटवल्यानंतर त्याच्या ज्या डब्यामध्ये जी पोळी येते, जी भाकर येते, जी भाजी येते, ती कष्टाच्या पिकवलेल्या शेतकऱ्यांनी पिकांनी पिकवलेल्या कष्टातून निर्माण होते. परंतु जर शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी मंगेश साबळे सारखं शेतकरी पुत्र भगतसिंगासारखं पुढे येऊन जर गोळ्या झेलण्याची भाषा, आम्हाला फाशी द्या म्हणण्याची भाषा जर करत असेल तर भारत देश हा खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देश आहे का? आपण या कृषीप्रधान देशामध्ये राहतोय का? या ठिकाणी जमलेल्या तमाम पोलीस बांधवांनी एक विचार केला पाहिजे. सकाळी खरोखर आपण जेवण करतो, झोपण्या अगोदर देखील जेवण करतो. इथले आमदार देखील जेवणच करतात, अमेरिकेतून पिझ्झा मागवत नाही. मग शेतकऱ्यांना वाली का नाही येत? आमदार कोणतो दाने माझा नव्हे तर संपूर्ण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आवाज आहे. मंगेश साबळे आहेत ज्यांनी जीवाची तमन्ना बाळगता शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक आंदोलनं छेडली आहे. अनेकदा गाड्या चालल्या, पैशाची उधळपट्टी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर केली आहे. ज्ञानेश्वर काकडे यांच्या कार्यालयात त्यांनी डफडं वाजवलं. डफडं वाजवणे हा गुन्हा असेल न्याय मिळवण्यासाठी तर तो 1000 वेळा करणार अशी त्यांनी भाषा देखील या ठिकाणी वापरलेली आहे. मंगेश साबळे साहेब, अत्यंत या भारतामध्ये ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यावरती गुन्हा दाखल होतात, काय भूमिका असणार पुढची? गुन्ह्याचं आम्हाला काही माहित नाही. आम्ही तर मरायला देखील तयार आहोत, आम्ही फासावर जायला देखील तयार. आमचा प्रश्न त्या कलेक्टर मित्तल मॅडमला आहे, आमचा प्रश्न त्या सीओला आहे की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नसाल, तुम्ही आमचं ऐकून घेणार नसाल तर आम्ही नेपाळ मध्ये जायचं का? आम्ही बांगलादेश मध्ये जायचं का? आम्ही श्रीलंकेत जायचं का? आम्ही म्यानमार मध्ये जायचं का? तुम्ही या भारताची अवस्था बिघडवण्यावर टपून बसलेले आहेत. आज मी एखाद्या शोरूम मध्ये जातो,
आणि मी बूट जरी घेतला त्या बुटाची पावती बनवली 500 रुपयाची तर त्याच्यावर 75 रुपये जीएसटी टॅक्स म्हणून लिहून येतं. बुटाची 75 रुपये जीएसटी टॅक्स येतं. मित्र, आपण आयुष्यभर जीवनामध्ये काय काय खरेदी करतो याचा सर्व टॅक्स या सरकारच्या तिजोरीत जमा होतो. आपण कर भरतो, आपण काबाड कष्ट करतो, आपण मेहनत करतो आणि आपल्या कराच्या पैशातून सरकारची तिजोरी भरते आणि मग त्या तिजोरी मधून या मागे उभा असलेल्या पोलीस प्रशासनासारख्या अनेक नोकरदार वर्गांचे पगार होतात. जर आपणच नसलो तर हे सरकार काय करणार आहे? शेतकरी जर नसले तर सरकार काय खाणार आहे? पोलीस प्रशासन कशासाठी राहणार आहे? यांना नोकऱ्या तरी मिळतील का? अरे प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांच्या पगारी तरी होतील का? आणि मग आम्ही काय करतोय? आम्ही फक्त प्रश्न विचारतोय की मायबाप सरकार, मायबाप रावसाहेब दादा, मायबाप मित्तल कलेक्टर मॅडम, आम्ही 2 वर्ष झाले हो, आम्ही विहीर बांधली, तुम्ही सर्वांना लाभ देतो म्हणून सांगितलं, आम्ही कर्ज काढलं, विहिरीचे कडे ओतले, मात्र 2-2, 3-3 वर्ष झाले अजून पैसे आले नाही. मग आम्ही जात कोणाला विचारायचा? आम्ही कोणाला मागायचं? आम्ही कोणाला भांडायचं? 4-4, 5-5 हजार करोड रुपयाचं कर्जमाफी तुम्ही या उद्योगपत्यांची केली, मात्र शेतकरी उपोषण करत असेल, शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या दालनात येत असेल तर तुम्ही आमच्यावर 353 हत्यार बाहेर काढतायत. मग आमच्याकडे पर्याय नाही. आम्हाला या व्यवस्थेत जगायचं नाही. आमच्यावर हे गुंड राज्य करत असतील, आम्हीचा स्वाभिमान जिवंत झालाय, आम्हाला तुमच्या खाली गुलाम म्हणून जगायचं नाही. आमच्यातले छत्रपती, आमच्यातले आंबेडकर आता जागे झालेले आणि आम्हाला तुमच्यासारखे अन्याय करणारे लोकप्रतिनिधी नको. छत्रपतीने शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला देखील हात लावला तर तुमचे हात कलम करण्यात येईल. इथं शेतकऱ्याच्या मुडक्याच्या गळ्यापर्यंत फास या ठिकाणी आलेला आहे. मग आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो, या मुख्यमंत्र्यांचा, या उपमुख्यमंत्र्यांचा, या कलेक्टर मित्तल मॅडमला आमचा प्रश्न आहे की एखादा मुलगा, एखादा अपराधी बलात्कार करतो, चिमुरडीचा दगडानं डोकं ठेसून हत्या करतो, त्याला तुम्ही फासावर देत नाही, त्याला तुम्ही शिक्षा देत नाही, पण एक शेतकऱ्याचा पोरगा मागणी मागतो, शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाज उचलायला प्रेरणा देतो, त्याच्यावर तुम्ही 353 हत्यार बाहेर काढताय. आणि म्हणून तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाही, जोपर्यंत तुम्ही आवाज उचलणार नाही, तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. न्यायदेवतेला आमचा प्रश्न आहे, हे न्यायदेवता, तू डोळ्यावर पट्टी बांधून बसलायस का रे? आम्ही शेतकरी आज त्रस्त झालोय, आम्ही शेतकरी आज आमच्या हक्कासाठी भांडतोय. न्यायदेवता, तू बघत नाहीयेस का रे? न्यायदेवतेला देखील हे बघवत नाहीये, म्हणून आम्ही काळ्या पट्ट्या डोळ्यावर बांधून घेतल्या, काळ्या पट्ट्या कानावर बांधून घेतल्या. इथल्या प्रशासनाला देखील आमची विनंती आहे, आम्ही शेतात काम केलं नाही, आम्ही पिकवलं नाही तर आपण काय खाणार? अरे आम्ही कर भरायला सक्षम नसलो तर तुमच्या पगारी कुठनं होणार? तुमच्या लेकरांचं शिक्षण कुठून होणार रे? ही अर्थव्यवस्था, हे राजकारणी पुढारी आमचा कर जमा करून त्या पैशातून काय करतायत हे आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नसेल. आमच्या हक्काच्या कामाचे पैसे आम्हाला भेटत नसतील तर आम्ही आवाज नाही उचलायचा तर काय करायचं? म्हणून आज आम्ही शरण आलेलो आहे. इथल्या माजी खासदारांना, इथल्या आमदारांना, इथल्या रनिंग खासदारांना, कलेक्टर मित्तलला आम्ही या ठिकाणी शरण आलेलो आहे की आम्हाला जसं त्या खलिस्तानीमध्ये, जसं त्या अफगाणिस्तानीमध्ये असं उभं करतात आणि डोक्यामध्ये गोळी घालतात आणि चाकूने गळा कापतात, तसं या तहसील समोर आज आम्ही आलोय. आम्हाला फासावर द्या, आम्हाला गोळ्या घाला, आमच्या छातडात गोळ्या घाला, नाहीतर आम्हाला फासावर द्या माय बापो, पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन चाललोय, आम्ही भगतसिंगाचा विचार घेऊन चाललोय. आम्ही थांबणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही दबणार नाही. आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार, आम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणार. आणि ही सुरुवात आहे, ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे, याचा वनवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणार. गुन्हेगाराला शिक्षा नाहीये, मात्र शेतकऱ्याच्या पोराला 353 फास या सरकारनं दिलाय. म्हणून इथं टहो फोडण्यासाठी आणि शरण येण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. जय जवान, जय किसान. पुढचा इशारा हाच आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही
तर हेच आंदोलन आम्ही मित्तल कलेक्टर आहे त्यांच्या कॅबिन मध्ये करणार आहोत. बोल. आणि आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव आले. हे बघितलं पाहिजे इथल्या खासदारांनी, इथल्या माजी खासदारांनी, इथल्या आमदारांनी. हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे, हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि एक दिवस या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सर्वांना द्यावं लागणार आहे. आपण पळू शकत नाही, आपण जबाबदार आहात. आपण त्या खुर्चीवर बसलेले आहात आणि ती खुर्ची तुमची घरची खुर्ची नाही, ती खुर्ची तुमची वैयक्तिक खुर्ची नाही, ती या लोकशाहीची प्रशासनाचा भाग म्हणून ती खुर्ची आहे. इथं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संकटाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाला आपण जबाबदेही आहोत आणि आपल्याला याच्यावर उत्तर द्यावे लागतील. सांगितलं की वरतून दबाव आहे, कलेक्टर मॅडमचा फोन आहे. आता कलेक्टर मॅडमला कोणाचा फोन गेलाय आम्हाला माहित नाही, किंवा ते गुन्हे दाखल झाल्यानं आम्ही संतप्त झालोय असंही त्यातलं काही नाही. पण माझ्या बरोबर आपण सर्व महाराष्ट्राने बघितलं, डफडी वाजवत या ठिकाणी मी आलो, पण माझ्या बरोबर 12-13 विनाकारण शेतकऱ्याच्या, गरीब कष्टकऱ्याच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.